आहे मी बनवलेला घरगुती गुलकंद. तो कसा बनवलाय चला बघूया. तर हे आहे माझ्या मामांच्या अंगणातलं एकमेव गुलाबाचं झाड, ज्याला खूप सारी गुलाबं येतात. तर इथे मस्त असाचा गुलाबी कलर, एकदम सुवासित असे गुलाब याचे असतात. आणि हे हायब्रिड झाड नसल्या कारणाने याची जी गुलाब आहेत, याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अलगदशा गळूनही पडतात. तर 20 ते 25 गुलाबं दररोज याला येतातच. ते देवावरती चढवले जातात, पण आज म्हटलं याचा मस्त असा गुलकंद बनवूयात. तर इथे मस्त सगळे गुलाब वगैरे मी तोडून घेते. याला काही कळ्याही राहिले त्याचे उद्या गुलाब उमलतील. तर हे घेऊन गेले मी. त्याच्यानंतर याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अलगद करून टाकायच्या त्याच्या देठांपासून. तर त्या मी पूर्ण केल्या. इथे खूप सारं वारं सुटलेलं, त्या कारण ह्या पाकळ्या उडून जाऊ पाहत होत्या, पण म्हटलं नाही, आज तर याचा गुलकंद बनवायचाच आहे मला. आणि ह्या ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत ना, त्याच्यात जे किडे असतात ते धुवून टाकायचे, जेणेकरून त्याच्यात काही खराब गोष्टी राहू नये. माझ्या आजींना मी हे बनवत असताना मला पाठवून म्हणत होत्या, का साखर खूप टाकू नकोसा त्याच्यात, कारण मी ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे, जे की हा आहे घरगुती मध, जो आम्ही घराच्या साईडला एका पोळ्यावरती बसलेला तो काढून आणलाय. त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये तूप टाकलं, त्याच्यात त्या रबरबीत केलेल्या पाकळ्या, त्याच्यानंतर आणखी गोडवा वाढवण्यासाठी मध टाकला. आणि काय सांगू तुम्हाला, हा गुलकंद इतका चविष्ट झाला होता, इतका चविष्ट, सांगूही नाही शकत मी.